जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय कांदे सगळ्यातले. तर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा आपला नवीन ब्लॉग मा. तर मंडळी काल रात्री आपण आडे टेंट लावला होता. एक पेट्रोल पंप होता भाऊंचेच नाही सांगीन तर आणि का याच ठिकाणी आपण टेंट लावला होता. आणि आता आपलं सगळं सामान काढायचं आहे. हा जो टेंट आहे ना मंडळी, बाकी या मग थोडीफार घाण जे आपला पायने माटी वगैरे राहस ना ती बडी चालणे जास्त ना म्हणून तो जवळू जास्त ना. मग आपण दे का आईची सगळी घाणे नाही सगळी घाण काढता की त्यामुळे आणि आपली बॅग वगैरे सगळं आता पॅक करणे. टेंट आवडून आपण आता मस्त शिवू शकतील पॅक करू. तर रातभर आडच उभी होती. आपला हे सामान आई वॉटरप्रूफ आहे. पाणी उन्हानंतरच टाकान राहसाई तर पाणी तर काही उनता नाही बरा माटा इरांता पण आपण काही टाका नाही होतं. म्हटलं जाऊ द्या काही विषय नाही आता. आणि या साईडला दे का तेच नाही मस्त अरे पक्षी येतच तेच ना दे का मस्त तांदूळ आपलं गहू टाकेल सकाळी मग वा म्हणतं एक नंबर काम आहे. आणि आपला रेनकोट आहेत ना मंडळी वल्लव घेतात कालदी तर तिसलं ते का सुकायला टाक देईन तर आडे सुकायला टाक देईन तर सुकायचं जायला त्या रेनकोटला काही टाईम लागत नाही बरं मंडळी सुकायला आले. चला आते मस्त सामान वगैरे पॅक करू रात्री मस्त झोपून घ्या आटे महाकाल झोपायचं. आणि आता निघतो आपण गोविंद भाऊ आपला पण राहिले 3 किलोमीटर. आणि गोविंद भाऊ म्हटलं मी थांबसो म्हणतो पुढे 4-5 किलोमीटर काढले सोको मग थांबसो मस्त एक ठिकाणी चांगली जागा देखील. मग पहिले आपण आता अंग धुंड आणि सोय लावणे पुढे मंडळी कारण की काल ते आपण तरी अंग धुयले होतं. आणि विषय असा आहे की जे कपडा आहेत ना हाही शर्ट 2 ते 3 दिन जाईल चालाय राहणं तुम्ही तर देखील राहणार होते. रोज ऑब्झर्वेशन तुम्ही करीत राहणार होते. काय करतात बुवा ते करणंच पडतच राहते. 1-2 दिन शर्ट तर घालणं पडत राहते. कपडा धुवान म्हणत सुकाळाले 1.5 ते 2 तास टाइम देणं पडत. आणि ऊन आहे ना लवकर पडत नाही. आता ते का ऊन पडेल आणि जर पाणी पडी घ्या तर मग काय खरं नाही ना भाऊ असा विषय. आणि 1 ते 2 दिन चालवणंच पडत भाऊ काय करत राहते. घर तर दुपारचे शर्ट बदला टाकू मी. आणि आता ते का तुम्ही 2 ते 3 दिन लागून चालवणं पडत. सवय पडी की ते काही वाटत नाही. चला आता अंगठून तो आणि सोय लावणी पडी पहिले ढाबा वगैरे देखना पडी कपडा सुकायला टाकली सोय गोविंद भाई मग आपला कपडा सुकायच्या तीन बरोबर आहे का नाही. चला तसंच काहीतरी करण्या पुढे आते ते ना शिवाय टाय नाही बरं मंडळी आपली शिवशक्ती मंडळी. आता ते का हो टेंट आहे ना वल्ला आहे खालून म्हणजे तरी पण वच रास ना खाल्ला तरी मी तो वल्ला विज असते ना मुळे आता थांबणं पुढे आपले ते सुकावू देऊ आपण सामान वगैरे तर पुरं पॅक करायला झालं होतं. 2 ते 10-15 मिनिट थांबणं पुढे आता. तर भावांनो बहिणींनो निघालोय तिकडनं. आणि आडे किराणा शॉप देखील ना आपले देखू आडे आडे मॅगी लिहिलो होतं आपण. आज मस्त मॅगी खायली होत मस्त दुपारना बरे कारण की वातावरण एक नंबर होई जायले. शक्यतो सायकल आडे उभी करते नाही बरी. तर मंडळी मॅगी तर आपली लेवाय झाले. चला आता निघूत मस्त आपले शिवू शकते आडे ते का उभे करते ते मस्त आपला तिरंगा ते फडकी राहणार. मॅगीचा विषय असा राहत मंडळी की दुपारना पाहिजे जर कुठे आहे जर कुठे काही दुकान भेटणं नाही तर मॅगी आपल्या कुठेही बनवता येईल. साधे मस्त पुढे निवांतपणे थांबतो. असं काय ना आता वाजले राहत मंडळी 7:30 वाजणार. 8 वाजेपर्यंत आपण थांबूत 9 वाजेपर्यंत गोविंद भाईला तीन मस्त आपला सकाळी नाश्ता होईल मॅगी ना काय म्हणतोस बरोबर आहे की नाही. चला तर मंडळी आता इकडं चायची टपरी दिसली होती आपल्याला तर चाय टपरीवर आपण थांबून घेतो. आणि भाऊ भेटणार आपले बिहारचे भाई अपना नाम बता दो. मोनू भैया भाई बिहार के तो वहीं से मिलकर बहुत अच्छा लगा. तो भाई बोले कि भाई अभी से यात्रा करते बोले चाय पी लो भाई इधर ही कंपनी में काम करते हैं और भाई इधर चाय पीना है तो हमको बोल दिया. और अपने गोविंद भाई भी आ चुके हैं अभी. चलो अभी यात्रा कर रहे हैं भैया यात्रा कर रहे हैं भैया हमारा कहने मतलब है भैया आप चाय पानी सही है. आप लोग का दुआ रहेगा भगवान का दुआ रहेगा तो भैया ऐसे रुपया कमाते रहेंगे. अरे यार सही बिल्कुल भैया वही ठीक है. चलो ठीक है जय राम जी की. चला मंडळी चाय वगैरे झाली आता निघूया. बाकी पाहुण्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला तर मंडळी इकडे थांबला होता आणि आपली सायकल वगैरे थांबटले सावली होती म्हणून. पण एक गोष्ट मंडळी मी आता इंस्टाग्रामला शॉर्ट रील पण आहे की आपला महाराष्ट्र खानदेशमा जे गणपती आगमन होय ना तेनासाठी तुम्ही चांगला रील कॉन्टेंट क्रिएटर्स बोलाव. मी काय बोले पर्सनली बोलत नाही आणि आपला काय कोणासोबत संबंध नाही आपले काय कोण लेनदेन नाही. आपण आपली यात्रा बोला आपण धर्मासाठी कार्य करा. जे आपल्या धर्मातून चालणारा माणसं आहेत आपण जे आपल्या धर्मासाठी अयोग्य आहे मी ते अयोग्य सांगू जे योग्य आहे ते योग्य सांगू. पण हाही कार्य योग्य अयोग्य होतं मंडळी. विषय कसा आहे की जर तुम्ही कीर्तन सप्ताह रामायण महापुराण सुंदरकांड असा काहीतरी प्रोग्राम ठेवतात जेणेकरून आपला समाजमा चांगला संदेश जाता तुम्ही ते सोडीशीन तुम्ही कुशाल गमना गाणं वाजवतात. आणि आपली नव युवतीला एवढंच म्हणणे अरे शे माहिती तुम्हाला मन कितला गम आहे पण तो गम तुम्हाला मनमा राहू द्या ना लोकच लगा बदा काढणार. तर गणपतीने आगमन राहतात गमना गाणं वाजवणार
ऐकोटे आपली पुतील पटाना बरं मंडळी. तुम्ही वाजा ना, गणपतीना गाणं वाजा, चांगला धर्म, चांगला महाराजांना गाणं वाजा. कधीतरी मंडळी असा विचारेस की अवतोच महाराष्ट्र आहे का आपला, जो छत्रपती शिवाजी महाराजांना विचारच चालणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक या महान पुरुषांना विचारच चालणारा महाराष्ट्र आहे का. कधीतरी असा विचारेस मंडळी मनमा. आणि इतर स्टेटमध्ये गो तर कोण पोऱ्या बी होईना ना मंडळी, तरी पण तडे ना चांगला प्रोग्राम नाही. खाटू श्यामना प्रोग्राम आहे, आता राजस्थान में वगैरे प्रोग्राम देखत, काही पण कार्य आहे ना तरी प्रोग्राम. आणि आज आहे ना एकच दिन गणपती बसत, ज्या दिन गणेश चतुर्थी राहस ना त्या दिन मोठा प्रोग्राम राहत धूमधामतून. चला ते ऊन पण भलतच पडी जायले, 10:30 वाजे राहणार. आपण भावना वेट करत होता आटे, पण आटे काही एवढी जागा नाही चांगली की आपण मॅगी बनवू शकतोस. आपला बॉटलमा पाणी बी नाही आहे, तर त्यामुळे आपल्या पुढे जाणं पडी. एक ते हॉटेलना पासून जागा देखणे पडी, तरीच आपण बनवतात. मागे चहा वगैरे प्यावे गेली त्यामुळे एवढं कव्हर करले ना, तर ते देखून 12-1 वाजनात अजून 10-12 किलोमीटर काढून मग भाऊ मागून बनवतडे आपण. तर मंडळी आता बघा शिवशक्ती उभी केली, इकडे ना एक कटिंगची शॉप आहे, तर तिकडे आपण आलोय. तर म्हटलं दाढी खूप वाढून गेली होती, म्हटलं चला आता दाढी करून घेऊ आपण, शेविंग वगैरे करून घेऊ, कारण की खूप वाढून गेली आहे. घरचे म्हणे काढून टाक, म्हणजे चांगली दिसत नाही. म्हटलं चला काढून टाकू, काही विषय नाही. आणि आपल्याला ते आता गाणं पण शूट करायचं आहे ना आपलं तिकडे, मग थोडं एकदम शेप देऊ त्याला. काढणार तर काही नाही, व आपली ती परंपरा आहे. आपण शेवटी महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे मनातनं भावना महाराजांप्रती, पण बाहेरून पण आपण महाराजांसारखंच दिसायला पाहिजे. आपण फॅन आहेत तर फक्त महाराजांचेच भाऊ, आपण दुसरा कोणता हिरोचे फॅन नाही आहेत. आपल्यासाठी हिरो पण महाराज आहे आणि आदर्श पण महाराज आहे. त्यामुळे आपण दाढी एकदम शेपली करू, आपण शेप वगैरे देऊ तिला. चला नंबर चालू आहे भाऊचा, त्यामुळे सायकल उभी गेली तिकडं, मग थांबलो इकडं. भाऊ म्हणे 10-15 मिनिटं थांब, काही विषय नाही. तर मंडळी शेविंग वगैरे करून तिकडे निघालो होतो आपण. हे बघा शेप वगैरे दिलाय. शिवशक्ती इकडे उभी केली. केव्हापासून हॉटेल पाहत होता की तिकडे आपल्याला ढाबा वगैरे भेटेल, तिकडे आपल्याला आंघोळ करण्याची व्यवस्था होईल. 3 दिवस झाले आंघोळ केली नव्हती आणि ऊन एवढं पडतंय भो, आणि आता चालू शेविंग करीत आंघोळ करावंच लागेल. हे बघा इकडे व्यवस्था झाली, बालाजी महाराजांच्या कृपेने व्यवस्था झाली. मंदिर होतं, मंदिर परिसर पाहून सर म्हटलं इकडे मॅगी बनवूया. मॅगी बनवायच्या नादामध्ये मला बघा इकडे पाणी भेटून गेलं. आणि इकडं हे सप्टेशन आहे, ते भाऊन त्यांना विचारलं की आंघोळ करू शकतो का, कर म्हणे भाऊ, काही विषय नाही तर बिंदास. हे बघा इकडं मस्त आता असं कुठं पण डायरेक्ट ॲडजस्ट होऊन जातो भाऊ, काही असा वर्गार आहे एक नंबर. बघा आंघोळ करण्याची सोय अशी कुठे पण होऊन जाते, काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आता 3 नळ इकडे म्हणचं आंघोळ करूया, गोविंद भाऊ पण येतील, त्यांना पण सांगून देऊ की आंघोळ करून घ्या भाऊ, म्हणे गो पुढे. इकडनं आता खाटू श्याम राहिले 15 किलोमीटर फक्त. चला मी आंघोळ करतो, तोपर्यंत तुम्ही बालाजी महाराजांचं दर्शन करा. तरी कपडा तर आपला सगळा धुवाय घ्या, त्याचे का सुकायला टाकतो ना आपण, एकच जोड धुवून होता. चला आता मस्त शर्ट वगैरे घालतो आपण, पण आपला रुमाल पण सुकाय जायला. आणि साबू दे का मंडळी कसा होई जायले, पुरा पिकली जायला तो, ते म्हणतो सुकायला राहतो. गोविंद भाऊ इरा ना 5 किलोमीटर दूर आहे म्हणे. म्हटलं या तुम्ही निवांत, काही विषय नाही. तसा मग आपला बी कपडा सुकाय जातील आणि मॅगी बी आडीच बनीची. कसं आहे मॅगी आडे बनीची ना, असा विषय. तर आता मस्त आपले शिवशक्ती दे का ऐक शर्ट आहे ना, आई बी बोललं होतं ऐक शर्ट आई पॅन्टवर एक नंबर देखील ना. चला जाऊ दे, आपल्या काय दिकाशे काय मतलब आहे घाल नाही. फक्त एक टाईम होता की मी 2 सहा विचारू घर वाचले काही शर्ट कसं दिख राहा, कारण की आपले ना भाऊ इथंच पण आता तर चाले नाही. शर्ट पॅन्ट राहिले एकदम फॉर्मल पॅन्ट राहिले, शर्ट पण एकदम डाग बी पडू दोन्ही. पण आता ते का महाकाल महाराजांनी सेवा मला येते ना, आणि कसा बी कपडा घालना पडतं, 2 ते 3 दिन लागून अंग धुणं नाही पडत. सामान वगैरे आते पॅक नाही करा ना, ते सामान तटलंही जावा ना, कारण की आपले सामान मॅगीनं सामान आहे ना, त्यामुळे ये तटले जावा ना. शिवशक्तीला आडे राहतो आज, शिवशक्तीला दूध टाकूत मंडळी. काय म्हणतास, दूध टाकू शिवशक्तीले. बाबा शामना दरबारमध्ये ना एकदम चकपक पाहिजे. चला मंडळी हे बघा बालाजी महाराज, तुम्ही समजले असेल तिरुपती बालाजी नाही, हे आपले हनुमानजी यांचं मंदिर होतं. यांच्याच कृपेने आपले आंघोळीची सोय झाली. आणि इकडं बघा आता चार्जिंगची व्यवस्था आहे, महादेव कृपेने चालू पाहिजे, चार्जिंग होऊन जाईल आपली, असेल चालू, कारण की वायर कनेक्शन लागले बघा. तर मस्त आता इकडं बसूया, मॅगी बनवूया आणि गोविंद भाऊचा वेट करूया, कपडे सुकून जातील तोपर्यंत इकडं मस्त आराम करूया. थंडगार वातावरण आहे. आज पोहोचायचं नाही मंडळी बाबा शामच्या दरबारमध्ये. आपण आज रिंगसपर्यंत जाऊ. रिंगस इथनं 10 किलोमीटर राहिले आणि 5 किलोमीटर तिथनं बाबा शामचं मंदिर आहे. तर आज आपण संध्याकाळपर्यंत इकडेच थांबूया कुठंतरी.
कारण की विषय कसा आहे, तिकडे गेलो आणि तिकडे जागा आपली व्यवस्था राहील नाही. इकडे कसं आश्रम वगैरे आहे ना, तिकडे आपली खाण्याची पिण्याची सोय होऊन जाईल. ते आहे ते का आपली मॅगी तयार होईल. आणि गोविंद भाऊ म्हणे मी मागे आराम करा, म्हटलं करा आराम, जमणं तर या, नाही तर मग मी आजच सांगेल काही विषय नाही. गोविंद भाऊ म्हणता काही बी खायला तुम्ही, कारण की दुपार होईल जायले तर आपण तर मॅगी बनणार आणून भाऊ. चला मस्त आपली मॅगी तर तयार होईल आणि आता लवकरच त्या काल त्या जाईन ना माझ्या सांडावं नको फक्त बच आई म्हणणे आपलं सांडावं नको बच होई जाईल तिथं आता पुरी. असं राहत भाऊ आपली साधी सुधी मॅगी आहे, आपण काही एवढा हे करतात नाही. मस्त ते का आई एक 20 रुपयाने लिहिलं होते आपण, डाळ नाही तर वही किती ते. चला आता मस्त मॅगी वगैरे खाऊ, मग भेटू तुमल्या आते. आता आपले गोविंद भाऊ ते पण आले. किती दूर आहे तो? कितला 500 मीटर? 500 मीटर दूर आहात भाऊ. बॉल फोन लावा आता. चला बनव आपण मस्त आता मॅगी. भाऊ येईल आते, भाऊने बी काही खायला नाही पण बनवायची बरं पहिले आपण बनायची काही विषय नाही. चला पंडित नाही ना आले होईन वाटत. तर मंडळी ते का भाऊ सांग होता आपण कुरकुरे लई जात आहे ते का भुजिया एक नंबर लागत मंडळी मॅगी मध टाकावर. चला ते चालू करूत आपण. तर मंडळी आपली मॅगी तर पण येईल त्या दिन मॅगी तर काही होईना नाही बरं. दे का आपली मॅगी तयार होत झाली तर आपला कुरकुरे वगैरे बी लागेल. चला ते भाऊंद्या बी लागेल बसू आता जेवणली. तर मंडळी संध्याकाळी होई जायले आणि आम्ही आजच सामान प्लॅन करेल, कारण की आज पंखा वगैरे लाईट चार्जिंगनं सगळी व्यवस्था आहे. कारण की लाईट जायला होती सकाळी नाही आणि भाऊने अचानक मोबाईल लाईट आहे का तर भाऊ म्हणे लाईट ते सेम म्हणे. मग म्हटलं चला आजच सांगू आपण काही विषय नाही. तर आहे का आई ट्रॅक्टर राजस्थान नाही ट्रॉली दे का तुम्ही कसा प्रकारे येस ट्रॉलीनं डिझाईन करेल आहे ते का आई कमळ आहे ते काय नक्षी आहे ते का अशी ट्रॉली डिझाईन करेल एक नंबर. असा आई प्रकार ट्रॉली आपल्याकडे राहतच नाही मंडळी एवढी डिझाईन मा. आणि मागून दे का आणि ठायकीतून दे का कोणी विचळली डायरेक्ट दगड बाहेर वाटते ते मा कोणी विचळली ती ते मा खालतून काय अजंता ट्रॉली वर्कर्स तर मंडळी काय असा प्रकारे ते काही ट्रॉलीनं काम आहे बघा लोक एकदम पक्क आहे. आणि आपला थांबाना प्लॅन आठ झाले आपला भाऊंत्या आहेत UP आहेत त्या. तर त्या भाऊंत्या खाटू श्याम आणतात ते काम ना स्वयंपाक वगैरे पण ना ते भाऊंत्या म्हणे आम नमाज खायला जात म्हणे काही विषय नाही. आणि हैज मंदिर आहे हैज मंदिरला थांबेल तर आम्ही आते. मंडळी हे बघा इकडं आता जेवण बनवून राहिलं आपलं. तर मंडळी पाहुणते बनवत आहे दाल चावल बनव राहिले म्हणे खा लो बोले भैया जी दाल चावल खा लो हमारा नसीब बोले आप इतने दूर से यात्रा कर रहे पैदल और साइकिल से तो हम यहाँ से खाटू श्याम जा रहे बोले पर हम यहाँ से खाना कहाँ घर निकलेंगे बाबा के दर्शन रात में ही करेंगे बोले तो आप इधर ही खा लेना. चलो भाई कोई दिक्कत नहीं. देखा पॉवर बँक वगैरे पण आपण चार्जिंग लावले आणि पंखा चालू आहे मस्त आडे रातले काही वांधा नाही बरं आडे आपले झोपाले तेच ना हे रे का आपला कुरकुरे जास्त तसं पडेल. तर मंडळी आता बसलोय आम्ही जेवणाला बघा. श्री करंटवाले हनुमानजी करंट मारतस का काय बेकार काम. हे बघा आमची पंगत बसली इकडं. कपडा आहे ना दूर राहिला आपला आता. हे बघा बीमार नहीं बोलते हो क्या बीमार बोलते होंगे ना बीमारी अपनी गाँव की भाषा है ना हिंदी है और ना इंग्लिश है ना उर्दू है कुछ नहीं हम सब बराबर है. मराठी वाले नहीं है हम हिंदी वाले और हिंदी भी नहीं बोलते हलवन साइड बीमार बोलते हैं. आदिवासी बोलते हैं ना हाँ वैसा.
तर मंडळी महाकाल कृपेने आपली जेवणाची सोय पण झाली होती. बालाजी महाराजांचं मंदिर होतं. बघा तुम्ही किती बेकार काय, म्हणजे विषय कसा झाला की आंघोळीला जागा भेटत नव्हती. मंदिरात आलो, आंघोळीची सोय झाली. मंदिरात आलो, जेवणाची सोय झाली आणि झोपण्याची पण सोय मंदिरातच झाली. बघा कुठं कुठं असं होऊन जातं की एकाच ठिकाणी सगळे 3-4 सोय होऊन जातात. तर मंडळी सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करा. जय महाराष्ट्र, जय खानदेश. आपला आजचा ब्लॉग इकडे समाप्त होतोय. तर भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला, जय महाराष्ट्र, जय श्री बालाजी.